नमस्कार. चला तर मग आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सभेचं इतिवृत्त किंवा ज्याला आपण मिनिट्स म्हणतो ते लिहिण्याची कला. हे प्रशासकीय कौशल्य वाटतं तितकं अवघड नाहीये. आपण त्याचे सगळे बारकावे एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. असं कधी झालंय का की एखादी मोठी मीटिंग संपली आणि नंतर आठवायचा प्रयत्न केला की नक्की ठरलं काय? बऱ्याचदा असं होतं की खूप चर्चा होते पण महत्त्वाचे निर्णय नेमके कोणते होते हे आपल्या लक्षातच राहत नाही. पण या समस्येवर एक अगदी प्रभावी उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे इतिवृत्त. इतिवृत्त म्हणजे काय? तर सभेच्या कामकाजाची एक पक्की लेखी नोंद. यामध्ये काय निर्णय घेतले गेले, कोणती कामं कोणाला सोपवली याचा अगदी स्पष्ट उल्लेख असतो. म्हणजे बघा, सभेतील चर्चेला एक कायमस्वरूपी आणि अधिकृत स्वरूप देण्याचं काम इतिवृत्त करतं. आज आपण काय काय बघणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी इतिवृत्त का आणि कशासाठी गरजेचं आहे ते पाहू. मग त्याचे आवश्यक घटक कोणते आहेत, ते लिहिण्याची सोपी पद्धत काय आहे, कोणती काळजी घ्यायला हवी आणि हो, शेवटी एक उत्तम नमुना सुद्धा बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, इतिवृत्त लिहिण्याची गरजच काय आहे? हे फक्त एक औपचारिक काम आहे की यामागे काहीतरी ठोस कारणं आहेत? चला शोधूया. खरं तर इतिवृत्ताची ताकद याच गोष्टींमध्ये दडलेली आहे. हे फक्त एक कागद नाहीये. हे आपल्याला मीटिंगचा अचूक सारांश देतं. जे लोक गैरहजर होते त्यांच्यासाठी माहितीचं एक अधिकृत स्रोत बनतं. भविष्यातले निर्णय घेण्यासाठी किंवा पुढची पावले उचलण्यासाठी एक भक्कम आधार तयार करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कामाची जबाबदारी निश्चित करून त्याचा पाठपुरावा करणं सोपं जातं. बरं, आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. एका चांगल्या परिपूर्ण इतिवृत्तामध्ये नेमके कोणते घटक असायलाच हवेत ते पाहूया. याचं एक साधं सोपं सूत्र आहे. कुठल्याही इतिवृत्ताची रचना 3 मुख्य भागांमध्ये असते. सुरुवातीला येते सभेची तारीख, वेळ, ठिकाण आणि कोण कोण उपस्थित होतं त्यांची यादी. त्यानंतर येतो मधला म्हणजे मुख्य भाग, ज्यात चर्चेतले मुद्दे आणि मंजूर झालेले ठराव येतात. आणि शेवटी समारोपाचे मुद्दे, पुढची मीटिंग कधी आहे आणि अधिकृत सह्या. किती सोपी आणि तर्कशुद्ध रचना आहे, नाही का? आता आपण प्रत्यक्ष लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलूया. हे काम वाटतं तितकं अवघड नाहीये. फक्त काही सोप्या पायऱ्या लक्षात ठेवल्या ना की कोणीही अगदी प्रभावी इतिवृत्त लिहू शकतं. ही सगळी प्रक्रिया आहे ना, ती मुख्यत्वे 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिलं म्हणजे नियोजन, दुसरं म्हणजे मीटिंग चालू असताना नोंदी घेणं, तिसरं म्हणजे प्रत्यक्ष इतिवृत्त लिहिणं आणि चौथं म्हणजे ते लिहून झाल्यावर सगळ्यांना पाठवणं. हे 4ही टप्पे तितकेच महत्त्वाचे आहेत. यात अजून थोडं खोलवर जाऊया. म्हणजे बघा, सभेच्या आधी अजेंडा तयार करून विषयांची माहिती घेणं महत्त्वाचं आहे. मग सभेच्या वेळी प्रत्येक शब्द नाही तर फक्त महत्त्वाचे निर्णय आणि कृती नोंदवायची. सभा संपल्यावर चर्चा ताजी असतानाच लगेच त्याचा एक कच्चा मसुदा बनवून टाकायचा आणि शेवटी तो मसुदा सगळ्यांना तपासून मंजूर करण्यासाठी पाठवायचा. म्हणजे मुद्दा हा आहे की ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. आता काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. इतिवृत्त लिहिताना अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची विशेष काळजी घ्यायला हवी जेणेकरून ते अचूक आणि व्यावसायिक बनेल? सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, अचूकता. यात अजिबात तडजोड करायची नाही. स्वतःची मतं किंवा स्वतः लावलेले अर्थ लिहिणं टाळायचं. लेखन नेहमी वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि तथ्यांवर आधारित असावं. ठराव जसेच्या तसे एकही शब्द न बदलता नोंदवावेत. आणि हो, भाषा सोपी, स्पष्ट पण औपचारिक असली पाहिजे. आणि ही अचूकता इतकी का महत्त्वाची आहे हे या आकड्यावरून लक्षात येईल. काही नियमांनुसार इतिवृत्तामध्ये चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती दिली तर तब्बल 1000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यावरूनच लक्षात येतं की इतिवृत्त लेखन हे किती जबाबदारीचं काम आहे. चला, आतापर्यंत आपण जी थेअरी पाहिली ती प्रत्यक्षात कशी दिसते तेच बघूया. आपल्यासमोर एका आदर्श इतिवृत्ताचा नमुना आहे. यातून सगळ्या गोष्टी आणखी स्पष्ट होतील. इथे बघा, सुरुवातीला संस्थेचं नाव, सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण किती स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि त्यानंतर विषय क्रमांक 1 ने चर्चेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात अशी सुव्यवस्थित असायला हवी. आता या नमुन्याच्या पुढच्या भागाकडे पाहिलं तर विषय क्रमांक 2 अंतर्गत एखादा ठराव कसा मांडला गेला आणि मंजूर झाला याची नोंद अगदी स्पष्ट दिसतीये. सूचक आणि अनुमोदक यांची नावंही त्यात आहेत. हेच तर उत्तम इतिवृत्ताचं एक आदर्श उदाहरण आहे. आणि आता बघा शेवटचा भाग. इथे सभेला उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्यांची नावं आणि समारोपाच्या ठिकाणी अध्यक्षांची सही दिसतीये. यामुळे या कागदपत्राला एक अधिकृतता मिळते, एक वजन प्राप्त होतं.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, लिहिलेला शब्द हा कायमस्वरूपी पुरावा असतो. सभेमध्ये बोललेले शब्द हवेत विरून जातात, पण इतिवृत्तात नोंदवलेले शब्द कायम राहतात आणि संस्थेच्या वाटचालीचे साक्षीदार बनतात. तर आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की पुढच्या सभेला अधिक प्रभावी कसा बनवता येईल आणि तिचे निर्णय कायमस्वरूपी कसे लक्षात ठेवता येतील. याचं उत्तर योग्य इतिवृत्त लेखनाचंच दडलेलं आहे.